अहो बघा ना, यमुने यशोदाताईंच्या खोलीचं दार लावून घेतलंय, दारच उघडत नाहीये. का हट्टाला पेटली हो ही? का वागते अशी? आपल्याला सोलापूरला निघायचंय. देव करो आणि काही अनर्थ नको व्हायला. ही लोक लवकर का जात नाहीत? हो ना, ज्या ज्या वेळी अशी वेळ आली आहे ना, त्या त्यावेळी हृदयाचे ठोके थांबल्यासारखे वाटतात. चला, दार कशी उघडत नाही ना तेच बघते मी आता. यमू, यमू बाळा, दार उघड. दार उघड यमू, दार उघड ग यमू. अगं आपल्याला सोलापूरला जायचंय ना. तिथे गेल्यावर मी तुला सगळं घेऊन देईन, खेळणी, भांडी कुंडी, नवीन कपडे पण देईन. दार उघड ग यमू. शहाणं माझं बाळ. दादा, वहिनी, आम्ही निघतो. यमू बाळा, काळजी घ्या स्वतःची, सावकाश जा. कौशिकी, यमूची काळजी घे. हो. बरं झालं बाई, पीडा गेली. हो, पण यापुढे सावध राहायला हवं. कौशिकी, आपण स्वामीच्या इच्छेविरोधात तर चालू नाहीयेत ना? त्यांनी आपल्याला थांबण्याचा संकेत दिला होता. कुठलं तरी सत्य उलगडायचं असं म्हटले होते ते. स्वामींना एका आई बापाची मनस्थिती समजते, त्यांची कृपा आपल्यावर आहेच. जे काही सत्य उलगडायचं असेल ते आज न उद्या उलगडेलच त्यांच्या कृपेने. पण आता अक्कलकोट सोडून जाणं हाच योग्य मार्ग वाटतोय मला. अहो, यमू कुठे गेली? आत्ता तर इथेच होती. माझ्या हातात हात होता तिचा. हात सोडल्याचं मला जाणवलं कसं नाही? यमू, यमू, कुठे गेली ती? अहो, चकवलं आपल्याला तिने. तिला चकवायचं असतं तर ती दादाच्या घरून आलीच नसती. आणि असं बाहेर येऊन कुठे जाणार आहे ती? स्वामी, हे काय चाललंय? आता तिचा हात माझ्या हातात होता आणि मला कळलं कसं नाही? यमू, यमू. अहो, मला काय वाटतंय, ती घरी निघून गेली असेल. आपण बघायचं का घरी जाऊन? हा, चल. चला. यमू,
अहो लवकर इकडे या. अहो अगं काय झालंय, का ओरडतेस आणि इतकी घाबरलीस का तू? काय झालंय? अहो यमू इथं कशी काय? अहो हे कसं शक्य आहे? यमू इथे आहे तर त्या दोघांसोबत कोण गेलं मग? जर ती यमू आहे तर मग ही कोण आहे? तुम्ही चला आधी बाहेर. चला लवकर. यमू यशोदा, यमू यशोदा, यमू यशोदा. ज्याप्रमाणे मनुष्याची सावली त्या शरीरात चिकटलेली असते, त्याचप्रमाणे मनुष्याचे कर्म त्याच्या आत्म्याला चिकटलेले असतात. मग कर्म चांगले असो किंवा वाईट, त्यांच्यापासून सुटका नाही. सुभद्रा, दत्ताजी, तुम्ही यशोदाकडून तिची भक्ती हिरावून घेतली. त्या कर्माचं फळ म्हणून तुमच्या वाट्याला ठाई ठाई भीतीच येणार. शिव शंकर शंभा. हा कसला भूताटकीचा प्रकार आहे का? पुन्हा आपल्याला काही भास व्हायला लागले? भास तर याआधी पण झालेत आपल्याला, पण हा सगळ्यात भयंकर भास आहे सुभद्रे. मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. दादा, दादा, काय रे सोमेश, परत का आलात? काय विसरलात का? नाही दादा, आम्ही यमूला घेऊन निघालो होतो, पण वाटेतून चालत असताना यमू अचानक दिसेनाशी झाली. अहो यमू कुठे गेली? अहो नेमकं काय झालं तेच आम्हाला कळलं नाही. आम्हाला वाटलं ती आम्हाला चुकवून इथे घरी पुन्हा परत आली असेल, म्हणून आम्ही इथे आलो. कौशिकी, खरं तर यमू तुमच्या सोबत आलीच नाही. ती यशोदाताईंच्या खोलीत आहे. काय? हे कसं शक्य आहे? हो, ती आतल्या खोलीतच आहे. चला तुम्हाला दाखवतो, चला. हे बघा, इथे आहे यमू. अहो जर यमू इथे आहे तर आपल्यासोबत कोण होतं? एवढा मोठा वास, तेही आपल्या चौघांना एकत्र. हे काय घडतंय नक्की? अहो ऐका ना, मला नाही थांबायचं इथे. हे सगळं खूप धोकादायक आहे. आपण आपल्या यमूला घेऊन इथून निघून जाऊया. बरोबर बोलतेस कौशिक. खरं तर हे आम्हालाही भांबावून टाकणार आहे. का घडतंय, कशासाठी घडतंय, काहीच कळत नाहीये. आणि मलाही वाटतंय काही दिवस तरी आपण सोलापुरात जाऊन राहायला हवं. बरोबर आहे तुमचं. आपण सगळ्यांनीच इथून दूर जायला हवं. नाही, आपण सगळ्यांनी इथेच राहायचं. ताईचं श्राद्ध घालताना काहीतरी चुकलंय आपलं, म्हणूनच आपल्याला असे अनुभव येत आहेत. जे चुकलंय ते सुधारलं नाही तर ते आपल्या मागे येतच राहील. नाही नाही नाही,
माझ्या मुलीसोबत असं भयानक काहीतरी घडणार असेल तर मी इथे थांबणार नाही. कौशिकी, शांत हो आणि विचार कर. अगं कशावरून म्हणतेस जे आज घडलं ते पुन्हा घडणार नाही? पळून जाण्याने उत्तर मिळत नाही, याला आपल्याला सामोरं जावंच लागेल. अहो, ही लोक इथेच राहिली. बाळा आम्हाला सांग, जो बेमालूमपणे करता येईल आणि त्या कधी सुगावा लागणार नाही असा गुन्हा कुठला? हा बुवा असं काही विचारायला लागला ना की आम्हाला धडकीच भरते. याच्या प्रत्येक शब्दाचा रोख आमच्याकडे आहे की काय असं वाटायला लागतं. पण शेवटी काही झालं ना तरी खापर आमच्यावरच फुटतं. नको रे बाबा, आता इथे थांबणंच नको, निघालेलं बरं. स्वामी, असा कोणताही गुन्हा नाही. गुन्हा हा गुन्हाच असतो, तो लपून कसा राहील? आणि एखादा गुन्हा केला पण त्याचा पुरावा नाही, कोणी साक्षीदार नसेल तर? स्वामी, आपण प्रत्येक गोष्टीला साक्षीदार आहात. आपल्यापासून काहीही लपू शकत नाही. अरे पण अनेकांना याची जाणीव नसते. अरे त्यांना वाटतं की आपण बेमालूमपणे गुन्हा केलाय आणि तो पचवता येईल. शिव शंकर शंभो. कपिला, ती काय तुम्हाला दिसत नाही का? कपिला ताई, कुठे चाललात तुम्ही? माई, आता तुम्हाला काय सांगायचं? तुम्हाला तर माहीतच आहे ना. माहितीये मला, तुम्ही या वस्तू विकायला निघालात ना. माई, उगाच नसते आरोप करू नका. हा, चोरी करायला घेऊन चाललेले नाहीये मी. अहो, कशाला खोटं बोलताय? स्पष्ट दिसते तुम्ही कुठे निघालात ते. नाही काय आहे गया ताई, विकायला घेऊन चालले हे मान्य आहे मला. पण काय आहे, जे पैसे येतील ना त्याचा उपयोग स्थानासाठीच करणार आहे मी. म्हणजे अहो, वाण सामान आणते, तांदूळ संपलेत, बाकीचं काही सामान त्याच्यासाठी विकायला घेऊन जाते मी. पण कपिला ताई, स्वामी इथे असताना या वस्तू विकायची गरजच काय आहे?